ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण पाहणार आहोत। प्रतिमाला 22 वर्षापूर्वीचा पूर्ण भूतकाळ आठवत असतो। महिपतनेच तिच्या चेहऱ्यावरती जळक्या लाकडाने वार केले होते। हा तोच हल्लेखोर आहे ज्याने आपल्याला मारण्याचा प्रयत्न केला होता। ही गोष्ट प्रतिमाला आठवलेली असते। तिची थोडीशी स्मृती परत आलेली असते, परंतु प्रिया नागराजसाठी तो धोक्याचा इशारा असतो। रविराजांनी स्वतः पोलिसांना बोलवून त्याचबरोबर स्केच आर्टिस्टला बोलवून प्रतिमा ज्याप्रमाणे वर्णन करेल त्याचप्रमाणे महिपतचा स्केच काढून घ्यायला सुरुवात केलेली असते। तर तोचपर्यंत तिकडे ज्यावेळी चैतन्याच्या साथीने अर्जुनने त्याला हिरवा रंग आवडतो हे सायलीपर्यंत पोहोचवलेलं असतं। त्याच वेळेस सायली ज्यावेळी हिरव्या रंगाची साडी घालून खालती येते, नेमकं तेव्हाच अर्जुनला एका गोष्टीची जाणीव होणार असते की सायली ही त्याच्या प्रेमात आहे। तर आता नक्की काय घडणार? प्रतिमा ज्याप्रमाणे वर्णन सांगेल त्याचप्रमाणे महिपतचं चित्र ज्यावेळी रविराजांच्या समोर येईल त्यावेळी ते नक्की काय ॲक्शन घेतील की प्रिया नागराज पुन्हा काहीतरी कुरघोड्या करून पुरावे बदलतील। तर सायली ही अर्जुनच्या प्रेमात आहे हे सत्य नेमके अर्जुनला कसं कळेल ते आपण या व्हिडिओत पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रविराजांनी ज्यावेळी प्रतिमाला घरी परत आणलेलं असतं तेव्हा प्रतिमा खूप घाबरून गेलेली असते। तिला 22 वर्षापूर्वी घडलेला तो प्रसंग आठवत असतो की हा तोच व्यक्ती होता ज्याने प्रतिमा जवळ येऊन तिला वाचवण्याच्या ऐवजी जळक्या लाकडाने तिचा चेहरा पूर्ण खराब केला आणि आता तिच्या चेहऱ्यावरती जे भाजलेले ब्लर आहेत ज्यामुळे प्रतिमा तिचा चेहरा लपवून फिरते त्यासाठी तोच हल्लेखोर जिम्मेदार होता। परंतु प्रतिमाला महिपतचं नाव माहिती नसल्याने रविराज सुमन कोणाला काहीच कळत नसतं की नक्की तो हल्लेखोर होता तरी कोण। म्हणूनच रविराजांनी स्केच आर्टिस्टला बोलवून ते सगळं काही प्रकरण पोलिसांपर्यंत घेऊन जात तो हल्लेखोर शोधून काढायचा हे ठरवलेलं असतं। आणि हीच धोक्याची घंटा नागराज प्रियासाठी असते, कारण त्यांना चांगलं माहिती असतं की त्यांच्यावरती हल्ला करणारा हल्लेखोर महिपत होता आणि जर रविराज महिपतपर्यंत पोहोचले तर त्यांना नागराजपर्यंत पोहोचायला कितीसा वेळ लागेल आणि त्याचबरोबर खोट्या तन्वीच्या सत्याचाही पर्दाफाश होईल। त्यामुळे त्या दोघांच्याही मनात तितकीच भीती बसलेली असते। तर त्यासाठी त्या दोघांनीही एक प्लॅन बनवलेला असतो। त्या दोघांनीही झोपेच्या गोळ्या प्रतिमाच्या दुधात मिक्स केलेल्या असतात आणि त्याच रात्री प्रतिमाला कायमचं संपवण्याचा त्यांनी प्लॅन रचलेला असतो। परंतु नियतीने त्यांचा तो डाव हाणून पाडलेला असतो, कारण प्रिया प्रतिमाला दूध पिण्यासाठी जबरदस्ती करत असते आणि प्रतिमाने इसका देऊन तो ग्लासच पाडलेला असतो आणि प्रियाचा तो प्लॅन पूर्ण फ्लॉप जातो। नागराजला मोठा धक्का बसतो। आता नक्की काय करायचं हा दोघांनाही प्रश्न पडलेला असतो। ज्यावेळी प्रिया त्या फुटलेल्या ग्लासच्या काचा सर्व काही गोळा करते आणि बाहेर आलेली असते तेव्हा नागराज तिच्यावरती खूपच चिडतो। नागराज म्हणतो की तुला थोडीशी तरी अक्कल आहे का? आता सगळा प्लॅन तुझ्यामुळे फ्लॉप झाला आहे। जर प्रतिमा वहिनी आत्ता दूध प्यायला नकार देत होती तर तिथे तिच्यावरती जबरदस्ती करायची तुला काय गरज होती? तिचं ती नंतर पिली असती ना आणि आपला प्लॅन आपोआपच फत्ते झाला असता। परंतु तुला नको तिथे माती खायची सवयच लागली आहे। तेव्हा प्रिया ही चिडते आणि म्हणते की म्हणजे तुम्हाला काय वाटतं की जे घडतंय ते माझ्यामुळे घडतंय का? एकतर मला आता या गोष्टीचं टेन्शन आलंय की तुम्ही दिलेल्या त्या गोळ्या सगळ्याच मी एका त्याच दुधाच्या ग्लासमध्ये टाकल्या होत्या। आता पुढे काय करायचं आहे आपण? आता झोपेच्या गोळ्या माझ्याकडे तर नाही आहेत आणि अचानकपणे इतक्या रात्री त्या आपण कुठून आणणार आहोत? आता ना सगळं संपलंय। ती अर्ध्या मेंदूची बाई उद्या त्या महिपतचं वर्णन करेल, तो स्केच आर्टिस्ट त्याचं चित्र बनवून रविराजच्या हाती देईल आणि तो रविराज किल्लेदार महिपत सोबत आपल्या दोघांनाही जेलमध्ये गाडेल। नागराज तिथे म्हणतो की नाही प्रिया, हे आपण असं अजिबात होऊ द्यायचं नाहीये। आपल्याला नक्कीच काहीतरी प्लॅन करावा लागेल, नाहीतर महिपत सोबत आपणही या प्रकरणात अडकू आणि आपण प्रतिमा वहिनीला संपवायला निघालो आहोत, परंतु तिथे आपणच कायमचं संपू। दोघेही घाबरून गेलेले असतात। दोघांनाही सुचत नसतं की नक्की काय करायचं। तोचपर्यंत इकडे अर्जुन चैतन्याला म्हणतो की माझ्या डोक्यात एक मस्त प्लॅन आला आहे। खरं तर पूर्णाजीमुळेच तो प्लॅन आलाय। तेव्हा चैतन्य विचारतो की आता काय आठवतंय तुला? तेव्हा अर्जुन म्हणतो की तू एक काम करायचं, उद्या आमच्या खोलीत यायचं
आणि त्यानंतर मिसेस सायलीच्या समोर मुद्दाम मला हिरवा रंग जास्तीत जास्त आवडतो हे पुन्हा पुन्हा वाक्य रिपीट करायचं. चैतन्य अर्जुनला विचारतो की मग त्याने काय होणार आहे. तेव्हा अर्जुन चैतन्याला प्लॅन समजावतो की हे बघ, पूर्णा आजी काय म्हणाली की बायकांचं आयुष्य त्यांच्या नवऱ्याच्या भोवतीच असतं आणि नवऱ्याला जे काही आवडतं ते प्रत्येक वेळेस बायको करते. मग आता मला हे बघायचं आहे, जर मिसेस सायलीना हे कळलं की मला हिरवा रंग जास्तीत जास्त आवडतो आणि त्याच वेळेस जर मिसेस सायलीने हिरव्या रंगाची साडी नेसली तर त्यावेळेस आपण हे कन्फर्म करायचं की मिसेस सायलीचंही माझ्यावर प्रेम आहे आणि त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे त्यावेळेस मला समजून जाईल. तेव्हा चैतन्य म्हणतो की क्या बात आहे अर्जुन, परंतु तू ना माझ्या झोपेचं खोबरं केलं आहेस. पूर्णा आजीकडून तुला चांगलं प्लॅन मिळाला ना, आता मला जाऊन झोपू देत, असं म्हणत चैतन्य तेथून निघून जातो. अर्जुन खूपच खुश असतो, कारण आता लवकरात लवकर सायली त्याच्या प्रेमात आहे की नाही हे सत्य त्याला जाणून घ्यायचं असतं. तर त्याच नंतर दुसऱ्या दिवशी इकडे किल्लेदारांच्या घरी रविराजांनी इन्स्पेक्टर शिंदेना फोन केलेला असतो. रविराज घडला प्रसंग त्यांच्या कानावरती घालतात. रविराज तिथे इन्स्पेक्टरला म्हणतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता एका स्केच आर्टिस्टला घेऊन घरी या. त्यानंतर प्रतिमा जे काही वर्णन करेल ती त्या व्यक्तीचा चेहरा नक्की कसा होता हे तिने आता पाहिलं आहे. तिला पूर्ण भूतकाळ आठवतोय. मला त्या हल्लेखोरापर्यंत पोहोचायचं आहे, काहीही चालत तरीही. तेव्हा तिथे इन्स्पेक्टर रविराजांना सांगतात की सर, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, मला आत्ता तरी सध्या महत्त्वाची एक केस आहे, परंतु मी त्या स्केच आर्टिस्टला तुमच्या घरी पाठवतो आणि मॅडम ज्या हल्लेखोराचं जसं वर्णन करतील अगदी हुबेहूब तसं स्केच तो तुम्हाला बनवून देईल. ते फक्त तुम्ही पूर्ण झाल्यानंतर आम्हाला फोन करा, मी नंतर तिथे येईनच. तेव्हा रविराज म्हणतात की ठीक आहे. त्यानंतर रविराज फोन ठेवून देतात. तर तिथेच प्रिया, नागराज, प्रतिमा त्याचबरोबर सुमन देखील असते. रविराज प्रतिमाला समजावतात की हे बघ प्रतिमा, आता पोलीस एक स्केच आर्टिस्ट पाठवणार आहेत. तू ज्या हल्लेखोराचा जसा चेहरा पाहिला होता अगदी तसंच तुला वर्णन करायचं आहे. तो स्केच अगदी हुबेहूब काढून देईल आणि त्याने स्केच काढल्यानंतर तू मला फक्त हे सांग की तो हल्ला करणारा व्यक्ती नक्की तोच होता का. फक्त तू घाबरून जाऊ नकोस, आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत. तेव्हा प्रिया साळसूतपणाचं आव आणते आणि तिथे लगेच प्रतिमाला म्हणते की हो आई, अगं तुला ना मी त्रासात नाही पाहू शकत, मला चांगलंच माहिती आहे. बाबा तुम्हाला सांगू का, आई रात्रभर झोपलीच नव्हती, ती खूप घाबरलेली होती. आता ना हे प्रकरण लवकरात लवकर मिटवा, या प्रकरणाचा ना चांगला सोक्षमोक्ष लावा. तेव्हा नागराज चकित होऊन प्रियाकडेच पाहत असतो. विचार करतो की हिला एवढा कॉन्फिडन्स आला तरी कुठून, एवढं फ्रीली कशी काय ती वागू शकते, हिच्या मनात थोडीही भीती नाहीये. रविराज म्हणतात की हो तन्वी, आता लवकरच तो हल्लेखोर भेटेल आणि मला आता हे जाणून घ्यायचं आहे की त्याने प्रतिमावरती हल्ला का केला होता, का तिच्या चेहऱ्यावरती भाजल्याचे व्रण त्याने उमटवले, का त्याने प्रतिमाला मारण्याचा प्रयत्न केला होता. या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तो हल्लेखोर भेटल्यानंतरच कळतील आपल्याला. परंतु प्रतिमा, तू अजिबात घाबरून जाऊ नकोस, जसंच्या तसं वर्णन कर. रविराज पुन्हा पुन्हा प्रतिमाला तेच इंस्ट्रक्शन देत असतात. तेव्हा प्रतिमाही होकार देते. तर तोचपर्यंत इकडे सुभेदारांच्या घरी चैतन्य हा अर्जुन सायलीच्या खोलीत आलेला असतो, कारण अर्जुनने चैतन्याला ऑलरेडी रात्रीतच प्लॅन समजावलेला असतो. चैतन्याला पाहता क्षणी सायली चकित होते आणि विचारते की चैतन्य भाऊजी तुम्ही इथे. तेव्हा चैतन्य मुद्दामच सांगतो की हो, मला ना खरं तर आज तुमच्या हातची कॉफी पियायची आहे. बाय द वे मला वहिनी तुम्ही सांगा की तुम्हाला नक्की कोणता रंग आवडतो. तेव्हा अर्जुन चैतन्याला चिमटे काढत असतो. चैतन्य गोल गोल फिरून अर्जुनच्या त्याच प्रश्नावरती येणार असतो. तेव्हा सायली विचारते की परंतु आज असं अचानक तुम्ही असं का विचारताय. तेव्हा चैतन्य म्हणतो की सहज, म्हणजे कसं, घरात कोणाला काय आवडतं हे माहिती असायला हवं ना, कधी कधी सरप्राईज प्लॅन करण्यासाठी उपयोगी पडतं म्हणून. तेव्हा तिथे चैतन्य थापा मारत असतो. मग सायली तिचा आवडता रंग सांगते. तेव्हा चैतन्य मुद्दामच सायलीला म्हणतो की तुम्हाला माहिती आहे का वहिनी, अर्जुनाला हिरवा रंग सगळ्यात जास्त आवडतो. तो हिरवा रंग पाहिल्यानंतर अगदी वेडापिसाच होतो. तेव्हा सायली म्हणते की काय, अर्जुन सरांना हिरवा रंग जास्त आवडतो, परंतु काही काळापूर्वी तर ते मला म्हणाले होते की लाल त्यांना जास्त आवडतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की लालही आवडतो, परंतु लालपेक्षाही जास्त हिरवा रंग आवडतो.
तेव्हा चैतन्य पुन्हा बडबड सुरू करतो. अर्जुन चैतन्याला तिथून घेऊन जाण्यासाठी म्हणतो की चैतन्य चल, आपली एक महत्त्वाची केस आहे ना. आता एक केस तर सॉल्व्ह झाले आहे, आता दुसऱ्या केसेसकडे वळायला हवं. चैतन्याला अर्जुनचं कोड्यातलं बोलणं कळलेलं असतं, कारण अर्जुनचा मेसेज सायलीपर्यंत पोहोचलेला असतो. ते दोघेही बाहेर गेल्यानंतर सायली विचार करते की म्हणजे अर्जुन सरांना सर्वात जास्त हिरवा रंग आवडतो. जर आज मी हिरव्या रंगाची साडी नेसले तर अर्जुन सरांना हे आपोआप कळेल का की माझं त्यांच्यावरती किती प्रेम आहे. परंतु त्यांना कळवून देण्यासाठी मी हे असं करू तर शकतेच ना. प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे, असं सायली स्वतःच्याच मनाला समजावते. आणि त्यानंतर तिने आता पक्क ठरवलेलं असतं की अर्जुनच्या समोर हिरवी साडी नेसूनच जायचं. अर्जुन तिथे चैतन्याला सांगतो की तू फालतूची बडबड काय करत होतास रे तिथे त्यांच्यासमोर. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन, असं डायरेक्ट विचारणं बरोबर दिसतं का. आणि 1 मिनिट, मी तुझे एवढं काम केलंय आणि तू माझ्यावरतीच ओरडतोयस. तेव्हा अर्जुन चैतन्याला सांगतो की नाही तसं नाही आहे, परंतु मिसेस सायली खरोखर माझ्यावर प्रेम करत असतील का. तेव्हा तिथे चैतन्य म्हणतो की अर्जुन, आता तू पुन्हा टेन्शन घ्यायला सुरुवात करणार आहेस का, पॅनिक होणार आहेस का आता मी परत तुझे श्वास मोजत बसायचा आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही नाही तसं नाही आहे, सहज विचार आला ना. तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझे हे सहज विचार सोड, मला पक्की खात्री आहे की सायली वहिनी तुझ्या आवडीची हिरवी साडी नक्की नेसतील किंवा हिरव्या रंगाचं काही ना काहीतरी ते असं नक्की करशील जे की तुला आवडतं. तेव्हा अर्जुनही खूप खुश असतो. अर्जुनही देवाकडे तीच प्रार्थना करतो की यावेळी तरी सायली त्याच्या प्रेमात आहे याची हिंट मिळावी त्याला. अर्जुन सायलीची वाट पाहतच स्टडी रूममध्ये थांबलेला असतो. ज्यावेळी सायली हिरवी साडी नेसून खालती आलेली असते तोचपर्यंत अर्जुनचं लक्ष सायलीकडे जातं. सायली किचनकडे यायला निघालेली असते आणि अर्जुन चैतन्य दोघेही स्टडी रूममध्ये असतात. दोघांचाही प्लॅन आता फत्ते झालेला असतो. ज्यावेळी अर्जुन सायलीला हिरव्या साडीत पाहतो तेव्हा आनंदाने अगदी वेडापिसाच होतो, कारण सायलीचा प्रेमाचा मेसेज अर्जुनपर्यंत पोहोचलेला असतो. तर चैतन्य अर्जुनला आता चिडवायला लागतो. तो म्हणतो की काय अर्जुन सुभेदार, आणखीन काही प्रश्न विचारायचे आहेत का. नाही म्हणजे पूर्णाजीने रात्री जसं सांगितलं होतं अगदी तसंच घडतंय. आणि मला सांग की जर सायली वहिनी तुझ्यावरती प्रेम करतच नसती तर ती तुझ्या एवढ्या आवडीनिवडी मनापासून का जपत असते. अर्जुन, तुझ्या लक्षात येतंय का की सायली वहिनी सुद्धा तुझ्या प्रेमात आहे. तेव्हा अर्जुन खूप खुश असतो. तो म्हणतो की खरंच चैतन्य. तेव्हा चैतन्य म्हणतो की हो, आता तू उशीर करू नकोस, तू लवकरात लवकर सायली वहिनीच्या समोर जाऊन त्यांना डायरेक्ट प्रपोजच कर, कारण आता तुला तर माहिती झालं आहे ना सगळं. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता मी तेच करेन चैतन्य, परंतु मला प्रपोज करण्यासाठी ना छानसा एकांत हवा आहे. आणि तसंही मिसेस सायलीना असं गर्दी, गोंधळ किंवा लाऊड म्युझिक अजिबात आवडत नाही. एखादं शांत वातावरणाचं ठिकाण खूप जास्त आवडतं. तेव्हा चैतन्य म्हणतो की ठीक आहे, मग सायली वहिनीनं प्रपोज कसं करायचं त्यासाठी तू पुढचं प्लॅनिंग सुरू कर. आणि हो, आता डायरेक्ट जाऊन बोलू नकोस, त्यांना ना एखादं छानसं सरप्राईज दे की ज्यामुळे त्या खुश झाल्या पाहिजेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो. अर्जुन आनंदाने अगदी वेडापिसा झालेला असतो. पुढे काय करावं काय नाही त्याला काहीच सुचत नसतं. तर तोचपर्यंत सायली विचार करते की देवी, यावेळचा माझा प्रयत्न संपूर्णच होऊ देत. माझ्या मनात त्यांच्याविषयी किती प्रेम आहे हे त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचू देत, कारण मी गेले 2 दिवस 2 वेळा प्रयत्न केले आहेत, परंतु अर्जुन सरांना काही कळतच नाही आहे. परंतु आता त्यांच्या आवडीनिवडी जपल्यानंतर तरी त्यांच्या लक्षात यावं. सायली विचार करायच्या आधीच अर्जुनच्या लक्षात आलेलं असतं. अर्जुन सायलीच्या प्रेमाची केस तर आता सॉल्व्ह झालेली असते आणि ती सॉल्व्ह करण्यामध्ये सगळ्यात मोठा हात पूर्णाजीचा असतो. आता फक्त अर्जुनही सायलीवरती तितकंच प्रेम करतो हे सायलीला अजून कळालेलं नसतं. परंतु सायलीला प्रपोज करण्यासाठीच अर्जुनचं एक भन्नाट प्लॅनिंग तयार झालेलं असतं. तर तोचपर्यंत इकडे किल्लेदारांच्या घरी रविराज त्या स्केच आर्टिस्टची वाट पाहत असतात. ज्यावेळी तो येतो तेव्हा रविराज पुन्हा प्रतिमाला तेच इन्स्ट्रक्शन देतात की तू अजिबात घाबरू नकोस. तेव्हा तिथे प्रिया मुद्दाम मध्यस्थी करते. प्रिया रविराजांना म्हणते की बाबा, मी काय म्हणते, आपण एक काम करूयात ना, आपण ना आईला आणि त्या स्केच आर्टिस्टला एका वेगळ्या शांत ठिकाणी ठेवूयात ना, एखाद्या रूममध्ये. म्हणजे कसं आईला
त्या हल्लेखोराचा चेहरा अगदी स्पष्टपणे ओळखू येईल. म्हणजे कसं, आपण जर सर्वच जण त्या आईच्या कडेने जर असू तर उगाचच ती बिथरेल ना पुन्हा, आणि घाबरल्यानंतर तिला काही नाही कळलं आणि किंवा त्या हल्लेखोराचा चेहरा चुकला तर काय करणार आहोत ना आपण. त्यापेक्षा आपण आईला एखाद्या रूममध्ये ठेवूयात. तेव्हा तिथे रविराजांना देखील प्रियाची ती कल्पना बरी वाटते. रविराज तिथे प्रतिमाला सांगतात की हो प्रतिमा, आपली तन्वी यावेळी बरोबरच बोलते आहे. मला असं वाटतं की कदाचित तुला एकांताची जास्त गरज आहे. तू ना त्या स्केच आर्टिस्टसोबत त्या रूममध्येच थांब, तुझ्या रूममध्ये, आणि हळूहळू त्या हल्लेखोराचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न कर. आणि अगदी जसंच्या तसं जर हुबेहूब तू वर्णन केलं तर मी लवकरात लवकर त्या हल्लेखोरापर्यंत पोहोचू शकतो. आणि एकदा का तो हल्लेखोर भेटला तर त्याचं पुढचं काम पोलीस स्वतःच करतील ना. परंतु प्रियाची ही एक खेळी असते. प्रियाने जे काही रविराजांना सांगितलेलं असतं ते मुद्दामच सांगितलेलं असतं. कारण एका रात्रीत प्रियाचा पुढचा प्लॅन रेडी झालेला असतो की रविराजांपर्यंत महिपतचं स्केच पोहोचू द्यायचंच नाही. नागराज मात्र खूप घाबरून गेलेला असतो. तो प्रियाला बाजूला घेऊन जातो आणि विचारतो की तुझं काय चाललंय हा मूर्खपणा नक्की, आणि कुठून येतो एवढा कॉन्फिडन्स? अगं दादाला जर आता कळलं ना की महिपत शिकरेच प्रतिमा वहिनींवरती हल्ला करणाराच हल्लेखोर आहे तर तो त्याला जिवंत नाही सोडणार. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की नागराज काका, तुम्ही जरा शांत राहू शकता का? नाही म्हणजे उगाचच तुम्ही स्वतःही टेन्शन घेताय आणि त्याचबरोबर मलाही देताय. थोडंसं चिल करा ना. त्यापेक्षा मी काय म्हणते, तुम्ही ना निवांत राहा. काय करायचं हे मी ठरवून मोकळी झाले आहे. काहीही झालं तरी रविराज किल्लेदारापर्यंत महिपतचं स्केच पोहोचणार नाही यासाठीचा माझा प्लॅन रेडीच आहे. त्यामुळे तुम्ही फक्त किल्लेदारला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला फक्त एवढंच काम करायचं आहे. त्यानंतर तिथे नक्की पुढे काय करायचं ते माझं मी ठरवलं आहे. माझ्यावरती यावेळी फक्त विश्वास ठेवा आणि माझा हा प्लॅन फ्लॉप होणार नाही. तेव्हा तिथे नागराज म्हणतो की अच्छा, म्हणजे मी फक्त दादाला डायव्हर्ट करायचं आहे. तेव्हा प्रिया सांगते की हो, ज्यावेळी मी तुम्हाला इशारा करेन त्यावेळी तुम्हाला किल्लेदाराला फक्त डायव्हर्ट करायचं आहे. एवढंच काम आहे. तेवढं तरी पार पाडा म्हणजे माझा प्लॅन फ्लॉप तरी होणार नाही. तेव्हा नागराज म्हणतो की आता उगाच तू मला टोमणे मारू नकोस. प्रत्येक प्लॅन तुझा फ्लॉपच गेलेला आहे. प्रिया तिथे आत्मविश्वासाने सांगते की नाही, यावेळचा माझा प्लॅन फ्लॉप जाणारच नाही, कारण तशी जय्यत तयारी मी स्वतः केलेली आहे. तर तोचपर्यंत प्रतिमा तिच्या रूममध्ये असते. ती त्या स्केच आर्टिस्टला महिपतचं जसंच्या तसं ती वर्णन सांगत असते की महिपतचा चेहरा नक्की कसा होता. तर बाहेर रविराजांना देखील टेन्शन आलेलं असतं. सुमन रविराजांना सांगते की भाऊजी, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता सगळं चांगलं घडतं आहे ना. आणि तसंही या सगळ्यांमध्ये एक गोष्ट किती चांगली घडली आहे की आपल्या प्रतिमा वहिनींना 22 वर्षापूर्वीचा त्यांच्यासोबत घडलेला भूतकाळ आठवतोय. त्यांची थोडीशी स्मृती परत आली आहे. हळूहळू त्यांची पूर्ण स्मृती नक्कीच परत येईल. तेव्हा रविराज म्हणतात की हो सुमन, मला खरं तर तसंच वाटतंय, परंतु मला दुसरीही मनात भीती आहे की प्रतिमावरती त्यावेळी हल्ला का करण्यात आला असावा, का तिच्या चेहरा चालण्याचा प्रयत्न केला गेला असावा. आज प्रतिमा त्या हल्लेखोरामुळे तोंड लपवून फिरते आहे आणि म्हणूनच मला त्या हल्लेखोरापर्यंत लवकरात लवकर पोहोचायचं आहे. त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा द्यायची आहे आणि प्रतिमाला न्याय. तेव्हा तिथे प्रिया सांगते की बाबा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आपल्या आईला न्याय हा मिळणारच आहे. काय नागराज काका? तेव्हा तिथे नागराज म्हणतो की हो हो, प्रतिमा वहिनी आता स्केच सांगतायत ना, सगळं चांगलंच घडणार आहे दादा. काही वेळानंतर त्या स्केच आर्टिस्टने जे स्केच काढलेलं असतं ते महिपत शिकरेच असतं. प्रतिमा तिथे बोटाच्या इशाऱ्याने दाखवते की हा तोच माणूस आहे ज्याने माझ्यावरती हल्ला केला होता. हे हुबेहूब स्केच आहे. तेव्हा तो स्केच आर्टिस्ट बाहेर येतो. तो तिथे रविराजांना सांगतो की सर, मॅडमनी जसं वर्णन केलं होतं त्याचप्रमाणे मी स्केच बनवून तयार केलं आहे. माझं काम संपतंय, परंतु स्केच जे काढला आहे ते मॅडमपाशीच आहे. तेव्हा तिथे रविराजांचा तो स्केच आर्टिस्ट निरोप घेतो. रविराजांना कधी एकदा ते स्केच पाहतोय आणि कधी एकदा त्या हल्लेखोराला शोधून काढतोय असं झालेलं असतं. परंतु मुद्दाम प्रिया आडवी येते. प्रिया तिथे सुमनला सांगते की सुमन काकी, अगं तू काय करतेस? तू इथे एकटीच का आहेस? म्हणजे तू आमच्यासोबत आहेस, परंतु आई वरती एकटीच आहे ना तिच्या रूममध्ये. तिला आपल्याला बाहेर आणावं लागेल.
कारण त्या माणसाचा जर ती सतत चेहरा पाहत राहिली तर ती अजून जास्तच घाबरेल, बिथरून जाईल ना. तशीही ती कालपासून किती घाबरली आहे. तेव्हा तिथे सुमन सांगते की हो हो तन्वी, तू अगदी बरोबर बोलते आहेस. तेव्हा प्रिया म्हणते की चल आपण जाऊन आईला बाहेर घेऊन येऊयात. तेव्हा तिथे प्रिया म्हणते की बाबा तुम्ही काय करताय, चला ना आपण सगळेच जण जाऊयात. तो हल्लेखोर नक्की कोण आहे तेही आपल्याला कळेल. नागराजची पळताभही थोडी होते. तो विचार करतो की प्रिया का डोक्यावर पडली आहे का, ती दादाला का सोबत घेऊन जातो आहे. जर असंही तिला जर ते स्केच महिपतचं स्केच पोहोचूच द्यायचं नाही आहे दादापर्यंत तर ती घेऊन का जाते. नागराजचे प्रश्न काही संपत नसतात, परंतु प्रियाचा प्लॅन हा तयार असतो. तेव्हा रविराज सांगतात की हो तन्वी. त्यानंतर नागराज, प्रिया, रविराज, सुमन चौघेही प्रतिमाच्या खोलीकडे जायला निघालेले असतात. तर प्रिया पटकन आत जाते. ती प्रतिमाच्या हातातील ते स्केच बाजूला ठेवते आणि म्हणते की आई, अगं तू हे काय करते आहेस. हे बघ, तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आता बाबा बघ, बाबा आले आहेत ना, ते लवकरात लवकर त्या हल्लेखोराला शोधून काढतील आणि त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षाही मिळेल. तू अजिबात घाबरून जाऊ नकोस आई, आम्ही सर्वजण तुझ्या सोबतच आहोत. तेव्हा सुमन म्हणते की हो वहिनी, बघा तन्वीला तुमची किती काळजी वाटते आहे, तुम्ही काळजी करू नका. तर प्रिया तिथे सुमनला प्रतिमाला बाहेर घेऊन जाण्यासाठी सांगते आणि ती लगोलग नागराजला इशारा करते. नागराज तिथे रविराजांना मुद्दाम डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतो. नागराज मुद्दामच तिथे रविराजांना म्हणतो की दादा, अरे मला एक कळत नाहीये, इन्स्पेक्टर शिंदे तर स्केच आर्टिस्ट गेल्यानंतर येणारच होते ना, मग ते अजून का परतलेले नाही आहेत. तू एक काम कर ना, फोन करून बोलवून तरी घे, म्हणजे कसं आपलं काम सोपं होईल ना. स्केचही बघता येईल सर्वांना आणि तो हल्लेखोर कोण आहे नक्की तेही कळेल. म्हणजेच एकदा का पोलिसांनी ते स्केच पाहिलं तर आपण मोकळे ना, म्हणजे आपण प्रतिमा वहिनींना टेन्शनमुक्त करू शकतो. असं काही बडबड करत रविराजांचं लक्ष नागराजने डायव्हर्ट केलेलं असतं. तोचपर्यंत प्रियाने महिपतचं जे स्केच असतं ते स्केच एका तिच्या बेडच्या खाली लपवून ठेवलेलं असतं आणि त्याच्या जागी एका वेगळ्याच व्यक्तीचं स्केच तिने ठेवलेलं असतं. तर प्रिया तिथे आता रविराजांकडे येते आणि म्हणते की बाबा, नागराज काका म्हणतात ते बरोबरच आहे. कसं आहे ना, पोलीस आल्यानंतर या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावतील ना. तेव्हा तिथे रविराज इन्स्पेक्टरना फोन करतात आणि त्यांना घरी बोलावून घेतात. प्रियाने तिथे तिचं काम फत्ते केलेलं असतं. प्रिया तिथे म्हणते की बाबा, अहो आपण ते स्केच पाहिलेच नाहीये, तो हल्लेखोर नक्की कोण आहे हे आपल्याला कसं कळणार. तेव्हा तिथे रविराज ते स्केच पाहायला जातात. तर प्रियाने ते स्केच बदललेलं असतं. ज्यावेळी नागराज ते स्केच पाहतो तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो. प्रिया तिथे नागराजला इशाऱ्याद्वारे सांगते की घाबरण्याची गरज नाही आहे, ऑलरेडी तिने ते स्केच बदललं आहे. रविराज म्हणतात की हा माणूस कोण असेल आणि तो प्रतिमाच्या जीवावर का उठला असेल. तेव्हा प्रिया म्हणते की बाबा, अहो आता तो हल्लेखोर सापडल्यानंतरच आपल्याला या प्रश्नाची उत्तरं मिळतील ना. रविराज म्हणतात की मी पुन्हा एकदा प्रतिमाला हे स्केच दाखवतो. प्रिया त्यांना थांबवते, घाबरलेली असते. म्हणते की बाबा, अहो काय करताय तुम्ही. एकतर त्या व्यक्तीचा चेहरा पाहिल्यानंतरच आई कशी बितरले बघताय ना, किती घाबरून गेली आहे ती. आता तुम्ही परत परत त्याच माणसाचा चेहरा तिच्या समोर आणणार आहात का. कशाला उगाचच. तुम्ही डायरेक्ट हे स्केच पोलिसांच्या हाती द्या आणि त्यांना तो हल्लेखोर शोधायला लावा. मी आईला आणखीन त्रासात नाही पाहू शकत. रविराज प्रियाच्या बोलण्यावरती विश्वास ठेवतात. रविराज तिथून जातात. नागराज तिथे प्रियाचं कौतुक करायला लागतो. नागराज म्हणतो की एक मिनिट, तुझे हे एक्सप्रेशन माझ्या ओळखीचं आहे. काय केलंस प्रिया तू, आणि हे स्केच कसं काय बदललं. महिपतनेच हल्ला केला होता ना, मग वेगळे स्केच. तेव्हा तिथे नागराजला पडलेल्या प्रश्नाची प्रिया उत्तरं देते. प्रिया पटकन तिचा रूमचा दरवाजा बंद करून टाकते आणि त्यानंतर ती नागराजला महिपत ते स्केच दाखवते आणि म्हणते की हे बघा, त्या अर्ध्या मेंदूच्या बाईने अगदी हुबेहूब तो चेहरा सांगितला होता, परंतु वेळीच मी ते स्केच बदललं. ज्यावेळी किल्लेदाराचं लक्ष तुमच्याकडे होतं ना, अगदी त्याच वेळेस बदललं. आता काय, तो हल्लेखोर रविराज किल्लेदाराच्या हाती नाही लागणार. तेव्हा नागराज विचारतो की म्हणजे, आणि तो ते स्केच पाठवले ते कोणाचं आहे. तेव्हा प्रिया सांगते की हा खूप जुना कोणीतरी हल्लेखोर गुंड आहे, परंतु तो गायब आहे. तो कोणाच्या नजरेत कधी आलेलाच नाही आहे आणि त्याचं स्केच मी रात्रीत बनवून घेतलं आणि ते स्केच मी इथे महिपतच्या स्केचच्या मध्ये बदलून टाकलं.
तेव्हा तिथे नागराज प्रियाचं कौतुक करत असतो. तो म्हणतो की वा प्रिया, तू तर जास्तच हुशार निघालीस की. दादासारख्या मोठ्या नामवंत वकिलाला देखील तू धूळ चारलीस. तेव्हा प्रिया म्हणते की मग आता तरी माझ्यावर विश्वास बसतोय की नाही, की माझे प्लॅन फ्लॉप जाणाऱ्यातले नसतात. तेव्हा प्रिया मला नागराज म्हणतो की हो हो, आता ठेवतो तुझ्यावरती विश्वास. तर आता प्रतिमाने जे स्केच सांगितलं होतं त्याच्या भलतंच स्केच प्रियाने बदललेला आहे आणि तो एक वेगळाच हल्लेखोर आहे. परंतु आता प्रतिमा खरा हल्लेखोर महिपतच होता हे सत्य समोर आणू शकेल का? आणि अर्जुन सायलीला नक्की प्रपोज कसं करेल ते पाहणं तितकंच मनोरंजक